राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी पंतप्रधान यांना असं वाटतं की त्यांच्यासारखा राष्ट्रभक्त या देशात जन्मालाच आला नाही. त्यांनी काल त्यांच्या मंत्रालयाने म्हणजे त्यांच्या सरकारनं एशिया चषक क्रिकेट सामने आणि खास करून पाकिस्तान बरोबर खेळण्यास हिरवा कंदील दाखवला, ग्रीन सिग्नल दाखवला भारताच्या क्रीडा मंत्रालयानं आणि खास करून प्रधानमंत्र्यांनी. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला, राज्य महोत्सव म्हणून घोषित केलं. ते घोषित केल्यानंतर आमच्याकडे काही तक्रारी आल्या की काही खाजगी कॉलेजेस असतील किंवा शाळा असतील तिकडे परीक्षा घेतल्या जातात या काळात. ते पण आहे आमच्याकडे की कुठच्या शाळेत आणि कधी, म्हणजे 26 तारखेला परीक्षा आहेत, 27ला सुट्टी, 28पासून परत परीक्षा चालू होतात. तर माझं म्हणणं आहे की हे मी तुम्हाला देतो नंतर. राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर मला वाटतं की अशा कॉलेजेस किंवा शाळांमध्ये हा सगळ्यांचा उत्सव आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी तो आनंदात साजरा केला पाहिजे. आपले बरेचसे लोक कोकणातून येतात, तिकडे गावी जायचं असतं त्यांना, आई वडील गेले तरी पोरगा इकडे किंवा मुलगी इकडे परीक्षेसाठी थांबली तर कुठेतरी ते तणावाचं वातावरण असतं. म्हणून आमची एवढीच मागणी होती की ह्या काळात सगळे परीक्षा रद्द कराव्या आणि सगळ्यांनी हा सण आनंदात साजरा करावा. मी सगळ्यांकडे वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाण्यापेक्षा मला वाटलं की कल्चरल मिनिस्टर आहेत, मला वाटतं ह्यांनी जाहीर केलं आहे, ह्यांनी घोषित केलं आहे आपल्या पावसाळी अधिवेशनात आणि खूप उत्तम मला वाटतं संकल्पना आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडे येऊन त्यांनी सगळ्यांना एक परिपत्रक काढायला सांगितलं तर बरं होईल. आता मला वाटतं 27 तारखेला उत्सव चालू होतो आहे, त्याच्यामुळे सगळीकडे जाण्यापेक्षा एकीकडून एक निरोप गेला तर मला वाटतं बेटर होईल. नाही आम्ही बाहेर खूप जुने संबंध आहेत, त्याच्यामुळे आम्ही खाजगी बोललो आहे, असं काय राजकीय काही बोललो नाही. सगळ्या बोर्डांसाठी मला वाटतं महाराष्ट्रात जे बोर्ड आहेत त्या सगळ्यांसाठी, त्या सगळ्यांना ह्या गणेशोत्सवात हा गणेशोत्सव साजरा करता आला पाहिजे. सुट्टी परीक्षा तर नकोच पण सुट्टी पण मिळाली पाहिजे एवढी आमची मागणी होती. मध्यंतरीच्या काळात आशिषेला आणि ठाकरे विशेषतः राज ठाकरे यांचे विशेष जवळीक आहे ती दुसर झाली होती. आजच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा ती वैयक्तिक जवळीक निर्माण झाली नाही असं मला वाटत नाही कधी असं ते दुरावले होते. मला वाटतं ते साहेब आणि आशिषेला सर खूप जुने मित्र आहेत, त्याच्यामुळे ज्या टीका होतात त्या मला वाटतं राजकीय होतात, कधी असं वैयक्तिक टीका होत नाही आणि राजकीय टीका असल्याच पाहिजेत. जर विरोधी पक्ष असेल तर मला वाटतं की सरकारवर टीका केल्याच पाहिजेत. काही चुकत असतील तर आम्ही कधी चुकलं तर तुम्ही आम्हाला समजवलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्याच्यात वैयक्तिक कधी दुरावा होत नाही. मला वाटतं साहेबांनी दिलं येणार. सरप्राईज आहे, सरप्राईज आहे. दूषित पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. मला वाटतं की आज आपण इथपर्यंत मर्यादित ठेवू, कारण त्या दिवशी पण साहेबांनी टाउन प्लॅनिंगबद्दल एवढं उत्तम मांडल्यानंतर तुम्ही रायनो चालवला. त्याच्यामुळे आज महत्वाचं होतं की गेले 4-5 दिवस मुंबईत जो पाऊस पडला त्या पावसानं खूपच बेहाल झाले मुंबईकरांचे. 2,500 खड्डे हे अवघ्या 5 दिवसांमध्ये मुंबईच्या रस्त्यांना पडलेले आहेत. पालकमंत्री सुद्धा आहेत आशिष. मी अनेक वर्ष बोलतोय, ह्याच्यासाठी एकच उत्तर आहे, ते म्हणजे राज ठाकरे. सरकार आले गेले किती वर्ष बघतोय आपण, पहिल्यांदा नाही साचलं पाणी. एकच उत्तर आहे, एकदा संधी द्या. नाशिकमध्ये दिली, तुम्हाला कळलं काय झालं. त्याच्यामुळे हे इंग्लिश मराठी पक्का आहे. भारतीय जनता पक्षासारखं ढोंगी नाही. महाराष्ट्रात जर असा एखादा सामना झाला असता किंवा देशात सुद्धा, तर तो सामना उधळून लावण्यासाठी शिवसेनेनं कसोशीनं प्रयत्न केले असते. महाराष्ट्रात तर शक्यच नव्हतं. दिल्लीत जरी झाला असता, इतरत्र झाला असता, जेवढी आमची ताकद देशामध्ये आहे ती ताकद लावून हा सामना उधळून नरेंद्र मोदींना आम्ही चपराक लगावली असते. या देशाला मान्य नाही
की ऑपरेशन सिंदूर संपलं नसताना अशा प्रकारे पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळलं. पाकिस्तान शरण आला होता म्हणता ना, पाकिस्तान शरण आलाय ना, मग क्रिकेट कसले खेळ? तुम्ही क्रिकेटमध्ये का शरण जाताय त्यांना? हा साधा प्रश्न आहे. राहुल साहेब, हे विचारायचा, हा मुद्दा विचारायचा किंवा प्रश्न विचारायसाठी हे कारण आहे की तुम्ही गेले 2 दिवस हा मुद्दा लावून धरता आहात. देश पातळीवरचा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. अशा वेळेस इंडिया अलायन्समधले अन्य मित्रपक्ष किंवा महाविकास आघाडीतले अन्य मित्रपक्ष यांचीही तीच भूमिका आहे मी का? कारण त्यांच्या शरद पवारांनाही हा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी आपलं मत व्यक्त नाही, केलेलं आहे. काँग्रेस पक्षानं याविषयी परखड मत व्यक्त केलेलं आहे. तुम्ही पहा तुम्ही शरद पवारांची भूमिका याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. ते क्रिकेटच्या प्रशासनामध्ये काम करतात. पण हा प्रश्न क्रिकेट हा खेळ म्हणून नसून भारत आणि पाकिस्तान हे युद्ध म्हणून आहे. हे जर धर्मयुद्ध होतं असं वारंवार हे म्हणत होते मोदी आणि त्यांचे लोक की हे धर्मयुद्ध आहे, मग क्रिकेट कसलं खेळ? पाणी बंद केलं, त्यांच्याबरोबर व्यापार बंद केला, त्यांचा व्हिसा बंद केला, म्हणजे मेडिकल व्हिसाही बंद केला सरकार. हे माहिती असेल तर सांगतो तुम्हाला. पाकिस्तानमधून इथे जे पेशंट यायचे उपचाराला त्यांचा मेडिकल व्हिसासुद्धा बंद केलेला आहे. इकडल्या पाकिस्तानी नागरिकांना वेचून आपण परत पाठवलेलं आहे. करेक्ट? मग आता क्रिकेट कशा करता खेळताय तुम्ही त्यांच्याबरोबर? का? कुठला पैसा तुम्हाला? हा कोणाचा व्यापार आहे क्रिकेटमध्ये? कोण याच्यामध्ये आहे? पाकिस्तान आणि भारताचं क्रिकेट हा एक सगळ्यात मोठा सट्टेबाजीचा उद्योग असतो आणि सगळ्यात जास्त सट्टेबाजी गुजरातमधून होते आणि राजस्थानमधून होते. मुंबईनंतर काय म्हणतो मी, ऑनलाईन गॅम्बलिंग भारत पाक क्रिकेटवर सगळ्यात जास्त गुजरातमधून होतं आणि इतर काही भाग असतील. त्यांच्यासाठी खुली सूट दिली आहे का? जय शहा हे जे क्रिकेटचे सूत्रधार आहे सध्या, त्यांचे वडील या देशाचे गृहमंत्री आहेत. म्हणजे राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या आणि ह्यांच्या मुलाबाळांनी पाकिस्तानबरोबर क्रिकेटला मंजुरी द्यायची आणि भारत पाक सामने खेळवायचे. हा कोणता राष्ट्रवाद? त्याला मी देशद्रोह म्हणतो. राहुल साहेब, तुम्ही ऑनलाईन सट्ट्याचा विषय काढला, तर केंद्र सरकारनं Dream11 आणि अन्य जे काही ऍप्स आहेत ज्यावर ऑनलाईन सट्टा लावला जातो त्यावर आता भारतात बंदी आणली. पण असं आहे की मी भारत पाक क्रिकेट सामन्याविषयी म्हणतो. सट्ट्याचे आणि ऑनलाईन गॅम्बलिंगचे इतरसुद्धा अनेक प्रकार आहेत जे कागदावर नाहीत आणि ते मॅक्झिमम गुजरातच्या भूमीवरूनच चालतात आणि काही प्रमाणात राजस्थानमधल्या भागातून चालतात, मध्य प्रदेशातून चालतात आणि लाखो म्हणजे हजारो कोटी रुपयांचं ती उलाढाल असते भारत पाक क्रिकेट सामन्यामध्ये. तर आणि हे सगळे लोक जे आहेत हे भारतीय जनता पक्षाचे समर्थक असतात, देणगीदार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. त्यांना संरक्षण दिलं जातं नंतर. तर त्यांच्या सोयीसाठी ही उलाढाल व्हावी म्हणून भारत पाक सामना तुम्ही खेळवताय का? सांगा. आमचा असा आरोप आहे, नसेल तर सांगा तुम्ही. भारतीय क्रिकेटला काळीमा फासणारं एक कृत्य आहे. खरं म्हणजे मला भारतीय क्रिकेटपटूंचं आश्चर्य वाटतं. त्यांना काय राष्ट्रीय भावना आहेत की नाही? जर असतील तर त्यांनी क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानबरोबर खेळायला जाऊ नये. पण ते जातील कारण त्यांच्यावरती अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा एक दबाव असू शकतो. नाही राहुल साहेब, याच विषयातला एक शेवटचा प्रश्न की तुम्ही म्हणता आहात, तुम्ही पंतप्रधानांना पत्र दिलं, तुम्ही भूमिका मांडता आहात, पण सामना 13 तारखेला भारत विरुद्ध पाकिस्तान दुबईत होणार हे आता जवळपास स्पष्ट आहे. अशा वेळेस मग शिवसेना युतीची पुढची भूमिका काय? नाही, आज मी माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांशी आम्ही चर्चा करू. आम्हाला असं वाटतं की हा विषय अत्यंत गंभीर आहे. या संदर्भातल्या लोकभावना अत्यंत तीव्र आहेत, अत्यंत तीव्र आहेत. आणि या किती तीव्र आहेत ह्या आम्ही जेव्हा बाहेर लोकांमध्ये फिरतो तेव्हाही पाहतो. काल आदित्य ठाकरेजींनी सुद्धा हा विषय मांडला, स्वतः उद्धवसाहेब हा विषय मांडत असतात. पण आता ह्या दुबईतल्या सामन्याचे पडसाद महाराष्ट्रात देशामध्ये उमटू शकतात का याच्याविषयी आम्ही चर्चा करू. प्रभाग रचना जाहीर झालेल्या आहेत, मात्र आरोप असा होता की भाजप आणि शिंदे गटाच्या दबावाखाली या प्रभाग रचना करण्यात आलेल्या आहे, असा ठिकठिकाणी आरोप होतो. होऊ शकतो. जर राहुल गांधी यांना मतचोरी विरुद्ध एक यात्रा काढावी लागली निवडणूक आयोगाविरुद्ध,
तर महापालिका निवडणुकीमध्ये आपल्या सोयीच्या प्रभाग रचना कराव्यात यासाठी हा मिंदे गट किंवा भाजप किंवा इतर लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. या देशामध्ये निवडणुका स्वच्छ आणि स्पष्ट वातावरणात कधीच होणार नाहीत जोपर्यंत मोदी शहांसारखे लोक या देशात सत्तेवर आहेत. मग मुंबईच्या महानगरपालिका असो, विधानसभा असोत किंवा लोकसभा असो. कारण इतकंच सांगेन मी, पैशाची प्रचंड ताकद आणि सत्तेचा गैरवापर ह्याच्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी हे कोणत्याही थराला जातात. साहेब, काल शरद पवार यांनी असं सांगितलं की उपराष्ट्रपती पदाच्या निवडीत देवेंद्र फडणवीस यांनी समर्थनासाठी त्यांना फोन केला होता. त्यावर त्यांचं असं त्यांना म्हणणं होतं की आम्ही विरोधी पक्षाचा उमेदवार दिलेला आहे, त्यामुळे एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देणं शक्य नाही. त्याच्यामध्ये पण उद्धव ठाकरे असं म्हणतात की आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. मला असं वाटत नाही ते असं बोलले. आम्ही सगळ्यांनी मिळून आमचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज भरला. माननीय उद्धव साहेबांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आम्ही त्या प्रक्रियेत सहभागी आहोत निवडणुकीच्या. उद्धव साहेबांनी चर्चा केली, ती पक्षात चर्चा केली, आमच्या सगळ्यांशी चर्चा केली. त्यांनी आम्हाला देवेंद्र फडणवीस यांचा दूरध्वनी आला होता ही माहिती दिली. चला, धन्यवाद. आज अमित ठाकरे यांनी आशिष शेलार नाही, ठीक आहे, धनराव सोडून साहेब, एक त्यांनी पवार साहेबांनी एक काल पत्रकार परिषदेत सांगितलं की कशा पद्धतीनं हेमंत सोरेन यांना राजभवनात राज्यपाल CP राधाकृष्णन होते. पण हे मी सुद्धा सांगितलेलं आहे ना आधी. हे आम्ही दिल्लीत बोललो आहे. सगळ्यात आधी मी सांगितलं की राजभवनामध्ये राजीनामा द्यायला गेले मुख्यमंत्री पदाचा नैतिकतेच्या मुद्द्यावर, आणि जे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत त्यांच्यासमोर त्यांना ईडीने अटक केली. त्यांच्यासमोर हे अत्यंत अमानुष कृत्य होतं. आणि हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार राज्यपाल म्हणून खुर्चीवर बसले होते समोर आणि ते हसत होते. नसून पाकिस्तानी युद्ध आहे असं संजय राऊत म्हणतात. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही. संजय राऊत यांचं वक्तव्य. भारत पाकिस्तान क्रिकेटवर सर्वाधिक सट्टा गुजरातमधून लावला जातोय असा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आलाय. तर